नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे. वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, मी तुला आज महात्मा गांधीजींची गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव आहे, मनुष्य हा आजन्म विद्यार्थीच असतो. महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता होते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. यांच्या जीवनातील हा प्रसंग मी आज बाळा तुला सांगणार आहे. ही कथा महात्मा गांधींच्या वेळी पर्णकुटीमध्ये राहायला गेले त्यावेळची आहे. ज्यावेळी हे पर्णकुटीत राहायला आले तेव्हा ते लोकांना भेटत असत. एकदा मधुबेनचं असं लक्षात आलं की गांधीजी जी चप्पल घालत होते ती चप्पल तुटलेली होती आणि म्हणून गांधीजींची पूर्व परवानगी न घेताच त्यांनी ती चप्पल चांभाराकडे शिवायला नेऊन दिली. गांधीजींकडे भेटण्यासाठी बरेच लोक आले होते. ते लोक गेल्यानंतर गांधीजी आपल्या पर्णकुटीतून बाहेर आले व ते आपली चप्पल शोधू लागले, पण त्यांना ती चप्पल काही सापडेना. त्यांनी मधुबेनला विचारलं, माझी चप्पल कुठे आहे? मला दिसत नाहीये. तर मधुबेनने सांगितले की तुमची चप्पल तुटली होती, त्यामुळे ती मी चर्मगाराकडे शिवण्यासाठी दिली. गांधीजींनी विचारले की त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहेत? तर मधुबेन त्यांना म्हणाल्या, 2 पैसे लागणार आहेत. त्यावर गांधीजी म्हणाले की तू हे पैसे कोठून देणार आहेस? त्यावर मधुबेनने उत्तर दिले की माझ्याकडे वर्गणीचे बरेचसे पैसे जमा झाले आहेत, त्यातून मी हे देईन. त्यावर गांधीजींना थोडेसे वाईट वाटले व त्यावर गांधीजी म्हणाले, हे बघ, ते पैसे आपले नाहीत, ते हरिजनांसाठी गोळा केलेले पैसे आहेत. तू कमवत नाही व मी पण कमवत नाही, त्यामुळे ते खर्च करण्याचा अधिकार आपल्याला नाही. तू पटकन जा, जशी असेल तशी माझी चप्पल परत घेऊन ये. मधुबेन चर्मगाराकडे गेल्या, पण त्या चांभाराने ती चप्पल काय परत दिली नाही. तो चांभार म्हणाला, माझ्याकडे गांधीजींची चप्पल आली आहे व ती मी न शिवता परत देणार नाही व मी त्याचे पैसे पण घेणार नाही. मधुबेन परत गांधीजींकडे गेल्या व त्या म्हणाल्या की तो द्यायला तयार नाही. गांधीजी म्हणाले, त्या चांभाराला घेऊन ये व त्याला सांग की माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगलं काम आहे. मधुबेन गेल्या व चांभाराला घेऊन आल्या. तो चांभार गांधीजींची शिवलेली चप्पल घेऊन आला होता. गांधीजींनी त्याला पाहताच त्याला जवळ घेतलं व पर्णकुटीत नेलं. गांधीजींनी त्याला पाहताच जवळ घेतलं व पर्णकुटीत पांढऱ्या वस्त्रावर आपल्याबरोबर बसवलं. ते पाहून आजूबाजूच्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं. गांधीजीने त्याला विचारलं, तू मला चप्पल कशी शिवायची हे शिकवशील का? मला हे येत नाही व मला तुझ्याकडून हे शिकायला खूप आवडेल. चांभाराला हे ऐकून खूप आनंद झाला. बाळा,
आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटलं की गांधीजींनी एका साध्या चांभाराला गुरुस्थानी बसवलं व त्याच्याकडील चांगल्या गोष्टी शिकून घेतल्या. त्याची कला गांधीजींनी शिकून घेतली. बाळा, या गोष्टीवरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण अनेक लोकांना आयुष्यात भेटत असतो. त्यांच्याकडे अनेक चांगले गुण, वेगळी कला असते. ती आपण त्यांच्याकडून शिकून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्यालाही अनेक गोष्टी येतात व आपण अनेक कलागुणांनी संपन्न होऊ शकतो. बाळा, तू या सुंदर जगात आल्यावर सुद्धा अशा अनेक कलागुणांनी संपन्न होशील, कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहोत. बाळा, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आपण नम्र असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.